आयुर्वेदानुसार जर तुमचं ओज टिकलं तरच तुमच्या चेहऱ्यावरचा स्किन ग्लो टिकतो. आता हे ओज म्हणजे नक्की काय? तर आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे सप्तधातून बसून बनतं आहे. जसं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. ह्या धातूंचं योग्य पूर्ण पोषण झाल्यानंतरच जे तयार होतं ते म्हणजे ओज आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जेव्हा तुमचं ओज कमी झालेलं असतं, तुमच्या शरीरातला ओजक्षय झाला असेल, तर तेव्हा इम्युनिटी कमी होते तुमची, किंवा तुम्ही वरचेवर आजारी पडणं, थकवा, अँझायटी किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसून येतात. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे हे ओज म्हणजे तुमची इम्युनिटी आहे, तुमची एनर्जी आहे, तुमची स्टॅबिलिटी आहे आणि त्याचप्रमाणे तुमची ताकद आहे. आता जर तुम्हाला तुमच्या शरीरातलं ओज वाढवायचं असेल तर पुढचे 5 उपाय नक्की करा. पहिला, सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. दुसरा, तुम्हाला संध्याकाळच्या वेळात 1 ग्लास दूध आणि 2 खारीक खायचे आहेत. तिसरा म्हणजे तुम्हाला जंक फूड पूर्णतः अवॉइड करायचं आहे. चौथा, तुम्हाला रोज 10 मिनिटं अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही योगा सुद्धा करू शकता. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 7 वाजता जेवायचं आहे आणि 10 वाजता झोपायचं आहे. ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ओज तर टिकून राहीलच आणि तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो सुद्धा नीट राहील आणि तुमची इम्युनिटी सुद्धा नक्कीच नीट राहील.